आज आपण इतिहास प्रवर्धन संस्थेच्या वतीनं आयोजित व्याख्यानमालेचे 27वे पुष्प ऐकणार आहोत. मंडळी, या व्याख्यानमालेच्या अंतर्गत आजतागायत 26 पुष्प गुंफल्या गेलेत. इतिहासातील अनेक सुरेख अशा विषयांची गुंफण या मालिकेच्या माध्यमातून आपल्यासमोर सादर केल्या गेलेली आहे. एक विशिष्ट पद्धतीनं विषयांची निवड करून इतिहासातल्या दिग्गजांनी या विषयांची मांडणी आपल्यासमोर केलेली आहे. या इतिहासाच्या तज्ज्ञ लोकांच्या मांदियाळीमध्ये आज हे 27वं पुष्प गुंफण्याकरिता मी आपल्यामध्ये उपस्थित झालेली आहे. आपणा सर्वांचे इतिहास प्रबोधन संस्थेच्या वतीनं आणि माझ्या वतीनं मी आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत करते. आज या 27व्या पुष्पाचं गुंफण करत असताना आपल्याला असं लक्षात येतं की हे सगळे जे काय दिग्गज आहेत विषयाला न्याय देण्याचा प्रयत्न केलाय आणि हे सर्व त्यांनी अत्यंत समर्पक शब्दांमध्ये आपल्यासमोर ठेवलंय. हे 27वं पुष्प गुंफत असताना मलाही ही सातत्यानं जाणीव होते आहे की ह्या सगळ्या दिग्गजांनी जो काय न्याय या विषयाला दिलाय त्या अनुषंगानं मी बोलू शकेल का? कारण मी खऱ्या अर्थानं इतिहासाची विद्यार्थिनी नाही किंवा अभ्यासकही नाही. मी साहित्याची एक अभ्यासक आहे. पण मला असं वाटतं साहित्य आणि इतिहास यांचा एक अनन्य साधारण संबंध असतो. किंबहुना त्या एकाच नाण्याच्या दोन बाजूही असतात. कारण साहित्य म्हणजे जे जीवनासह चालतं ते साहित्य आणि इतिहास म्हणजे जो वर्तमानाला आणि भविष्याला घडवतो, विकसित करतो तो इतिहास. मग ज्याच्या वर्तमानाला आणि भविष्याला घडवण्याचं सामर्थ्य आहे तो सामर्थ्य त्या इतिहासाच्या पायामध्ये आहे. म्हणजेच इतिहास हा जीवनाचा पाया आहे आणि या पायावर उभा राहणारा जीवनाचं वृत्तांत किंवा जीवन म्हणजे साहित्य आणि या साहित्यातून मग आपण सगळेच जण अभिव्यक्त होत असतो. अशा या साहित्याची अभ्यासक असतानाही इतिहासाकडला माझा कल का असावा? तर त्याच्यामागील प्रमुख कारण असेल की या इतिहासात अनेक अशा व्यक्तिरेखा आहेत की ज्या आपल्याला सातत्यानं खुणावत असतात, सातत्यानं कुठेतरी आपल्याशी हितगुज साधत असतात, आपल्याशी बोलत असतात. एवढंच नव्हे तर एक जगण्याची उमेद देत असतात, जगण्याचं बळ देत असतात. आणि ही सगळी उमेद देणाऱ्या, बळ देणाऱ्या या व्यक्तिरेखा आमच्या जगण्याचा एक मार्ग असतो, पथ असतो. आणि म्हणून या व्यक्तिरेखांच्या सानिध्यातनं आम्हाला काय शिकता येतं, काय समजून घेता येतं हे देखील आम्ही साहित्यातून ओळखत असतो, जाणत असतो किंवा आत्मसात करीत असतो. आणि म्हणूनच या सगळ्या विषयांना मांडणी आपण त्या साहित्याच्या अनुषंगानं आणि इतिहासातील काही गमक घेऊन आज मी या विषयाची मांडणी करण्याचा प्रयत्न करणार आहे. मला माहिती आहे, मला जाणीव आहे या गोष्टीची की आजतागायत जी सगळी पुष्प गुंफल्या गेली ती सगळी दिग्गजांनी गुंफली. इतिहासातले वटवृक्ष ही मंडळी आहेत आणि त्या मंडळींसमोर मी हे 27वं पुष्प गुंफत असताना मी मात्र एक छोटंसं गवताचं पात आहे याचीही जाणीव मला आहे. तरीही त्या अनुषंगानं एक पाऊल पुढे टाकायचं, कारण माझी जिजाऊ मला असं सांगते की कुठलाही प्रसंग असेल, कुठलीही परिस्थिती असेल तरी माणसानं टाच रोवून उभं राहायला पाहिजे. हे टाच रोवून खंबीरपणा जर आपण उभं राहायला गेलो तर निश्चितच आपल्याला अनेक दिशा गवसतात, त्यातनं एक धारिष्ट्य येतं आणि त्या धारिष्ट्यातून आपण नवखे पावलं देखील घालतो. हीच जाणीव माझ्या या आजच्या वक्तव्याच्या ठिकाणी आहे. आपली भारतीय संस्कृती सहस्त्रदल पुष्पक आहे आणि या सहस्त्रदलाच्या कौमुदिनीमध्ये संस्कारांच्या अनेक पाकळ्या आहेत आणि या संस्कारांच्या पाकळ्या सातत्यानं आपल्यावरती संस्कार करीत असतात, जगण्याची एक जाणीव आपल्यामध्ये निर्माण करत असतात. या जाणीवेनं एक संस्कार म्हणजे आपल्याकडे सातत्यानं सांगितलं जातं की राष्ट्र, आचार्य, अतिथी आणि माता व पिता यांना परम आदराचं स्थान आहे. राष्ट्र देवो भव, आचार्य देवो भव या मंत्राप्रमाणे मातृदेवो भव
पितृदेवो भव ही संस्काराची सूत्र देखील आपण शिरोधार्य मानत असतो. आणि म्हणूनच कधी राष्ट्राला मातृभूमी तर कधी पितृभूमी म्हणून आपण संबोधितो. खरं तर माता आणि पिता ही जीवनाचे दोन सामर्थ्य आहेत असं मला प्रामुख्यानं वाटतं. या जाणीवेनं जेव्हा अंकित झालेल्या मातृत्वाकडे मी बघते, तेव्हा मला मातृत्वाची संकल्पना ही फार व्यापक असल्याचं जाणवतं. सर्वसाधारणपणे आपण आपल्या जगण्यामध्ये किंवा व्यवहारामध्ये असं बघतो की जिच्या पोटी अपत्य जन्माला येतं ती माता, आणि त्या अपत्याचं ती जे काय संगोपन करते, त्याचं पालन पोषण करते, त्याची जबाबदारी घेते, त्याच्यावरती मायेवत प्रेम करते, निरपेक्ष प्रेम करते, ती फक्त ते तिचं मातृत्व अशी एक सर्वसाधारण संकल्पना घेऊन आपण जगतोय. पण मला असं वाटतं मातृत्व इतकं सीमित नसावं. ते नसतंच मुळात. कारण मातृत्व ही अशी एक व्यापक संकल्पना आहे की जे केवळ अपत्य जन्माला घातल्यानं निर्माण होत नाही. मग असं जर नाही, असं असतं तर जी जिजाऊ एका शिवबाला जन्म घालते ती जिजाऊ आजतागायत सर्वांची माता झाली नसती. आम्ही तिला राजमाता किंवा मा साहेब असं म्हटलंच नसतं. म्हणजेच आम्हाला कळतं की मातृत्वाची संकल्पना ही केवळ पोटी अपत्य जन्माला घालण्यातून साकार होत नाही. ती एक निरपेक्ष जाणीव आहे मातृत्वाची, निरपेक्ष संवेदना आहे निस्सीम प्रेमाची. आणि म्हणूनच मग ती जिजाऊ आजतागायत सर्वांची जननी होते. एका स्त्रीपुरती देखील मातृत्वाची संकल्पना सीमित आहे हे मला मान्य होत नाही. कारण असं जर असतं तर माझी विठुराया माऊली झाली नसती, माझे ज्ञानदेव माऊली झाली नसती, माझे तुकाराम माऊली झाले नसते. माझ्या विठुरायाच्या ज्ञानदेवांच्या तुकारामांच्या कार्यातून झळणारं प्रेम, त्या कार्यातून अभिव्यक्त होणारी माया, समाजाप्रतीची तळमळ ही शेवटी त्या मातृतुल्य हृदयातून आलेली आहे. आणि म्हणून मग आम्ही आमच्या विठुरायाला माऊली म्हणतो, ज्ञानदेवांना माऊली म्हणतो, तुकारामांना माऊली म्हणतो. अशी ही व्यापक माऊलीपणाची संकल्पना आहे, मातृत्वाची संकल्पना आहे. आणि अशा या मातृत्वाच्या संकल्पनेनं अंकित झालेल्या या इतिहासातली जी पानं आहेत त्या इतिहासातली पानांना मी उकलून दाखवण्याचा थोडासा छोटासा प्रयत्न करणार आहे. मला जाणीव आहे की सागराची अथांगता आणि आकाशाची असीमता सामावलेले असलेलं हे मातृत्व अदम्य आत्मविश्वासाचे आणि स्वअस्मितेच्या जाणीवेचे, आत्मभानाचे आणि स्वराज्याच्या ज्वाज्वल्य स्वाभिमानाचे अंकित झालेलं हे मातृत्व आहे. इतिहासाच्या कोंदणातील कोहिणीर असलेल्या या मातृत्वाच्या त्रिवेणीचा एक छोटासा पराक्रम, त्यांचे शौर्य, त्यांची शौर्य गाथा आपल्या समोर ठेवण्याचा हा माझा प्रयत्न आहे. आणि याच अनुषंगानं तो प्रयत्न यासाठी आहे की मला असं वाटतं की ही जी मातृत्वाची त्रिवेणी आज मी तुमच्या समोर मांडण्याचा, उकलून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे, ही कदापिही गतकाल होऊच शकत नाही. कारण त्या सातत्यानं आमच्या सह चालतात, आमच्या सोबत चालतात, जगावं कसं याचं ज्ञान देतात, तत्वज्ञान सांगतात, जगण्याचा मार्ग दाखवतात, किंबहुना आमच्या जगण्याचे त्या आत्मबळ होतात. आणि म्हणून त्या केवळ तत्वज्ञान आहेत किंवा इतिहासातले पात्र आहेत, इतिहास आहेत असं मन मानत नाही. आणि म्हणूनच या सगळ्यांना आपल्या समोर ठेवण्याचा हा माझा मानस आहे, माझा एक प्रयत्न आहे. या त्रिवेणीतील पहिली जी व्यक्तिरेखा आहे ती म्हणजे माँसाहेब जिजाऊ. या जिजाऊंविषयी काय बोलावं आणि काय बोलू नये हेच खऱ्या अर्थानं आपण सगळ्यांना कळत नाही. कारण ती अशी एक असीम गाथा आहे की जिच्या प्रत्येक संवेदनांना आपल्याला स्वीकाराव्या अशा वाटतात. जगताना त्या संवेदनातून मिळणारं बळ एक जीवनाला नवा आकार देतो, आयाम देतो. आणि म्हणून ही जिजाऊ कदापिही इतिहासातलीच राहत नाही, ती वर्तमानातली आणि भविष्यातली मातृत्व तल्य असते, माता असते. हे सातत्यानं आपल्याला जाणवतं. आपल्या प्रत्येकांच्या आयुष्यामध्ये, जीवनामध्ये आईवडिलांचा प्रभाव हा कमी अधिक असतोच. या जाणीवेनं शिवछत्रपतींना त्यांच्या आईनं काय दिलं हा जर आपण प्रश्न आपल्या मनाला केला तर अख्खा महाराष्ट्र नव्हे, अख्खं विश्व जाणतं शिवबाला
जिजाऊनं काय दिलंय. किंबहुना असं म्हणता येईल की जिजाऊ या जगात नसत्या तर मराठ्यांच्या इतिहासाला अंकुरच फुटला नसता. कारण जिजाऊ आहे ज्वाज्वल्य स्वाभिमान आणि त्या स्वाभिमानाचाच स्वराज्याचा आद्य हुंकार. अशा या जिजाऊंचा जन्म झाला आहे तो भारताच्या नाभिस्थानी वसलेल्या विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील सिंदखेड या गावी. 12 जानेवारी 1598ला लखुजी राजे आणि महाळसाबाई यांच्या पोटी जन्मलेली ही जिजाऊ म्हणजे खऱ्या अर्थानं स्वराज्याची अस्मिता घेऊन लखलखणारी वीजच होती. समाजामध्ये निर्माण झालेला जो काय अंधकार आहे या अंधकाराला नाहीस करणारी, स्वतःच्या अस्मितेचं भान देणारी ही कन्या लखुजींच्या आणि महाळसाबाईंच्या पोटी जन्माला आली. ती या स्वराज्याची प्रेरणा घेऊनच. आणि त्यानंतर आपल्याला लक्षात येतं या 4 मुलांच्या पाठी आलेल्या या जिजाऊ आपल्या व्यक्तिमत्वामध्ये शौर्य, आत्मविश्वास बाळगून होत्या. वीरता त्यांच्यामध्ये होती, तल्लखपणा त्यांच्यामध्ये होता, कुलाभिमानही त्यांच्यामध्ये होता आणि एक महत्वाकांक्षाही होती. या सगळ्या गुणांनी परिपूर्ण असलेल्या या जिजाऊची संस्कार आणि तिची जोपासना देखील महाळसाबाईंनी त्याच अनुषंगाने केली. महाळसाबाईंनी जिजाऊमध्ये असलेला करारीपणा, त्यांची तल्लखता, त्यांच्यातील शौर्य, त्यांच्यातील महत्वाकांक्षा या सगळ्या गुणांचा परिपोष करण्याचा सातत्यानं प्रयत्न केला. एवढंच नव्हे तर त्यांना तलवारबाजीचं, दांडपट्ट्याचं शिक्षणही दिलं. घोडेस्वारी त्या करत होत्या आणि यासोबतच आपल्या कुटुंबाकडून त्यांना सातत्यानं स्वराज्याचं ज्ञानही प्राप्त होत होतं. राज्य कसं करावं, राज्याचे कारभार कसा बघावा या सगळ्या गोष्टींचं बाळकडू लहानपणापासनं जिजाऊंना मिळालेलं होतं. आणि या सगळ्या गोष्टी आत्मसात करत, या अनुभवांना स्वीकारत, या अनुभवांना जगत जिजाऊ मोठ्या होऊ लागलेल्या होत्या. आणि या सगळ्या गोष्टीतनं राज्यवर्धनाची घुटी पिऊनच त्या जन्मल्यात किंवा त्या घुटी पिऊन त्या विकसित झाल्या, मोठ्या झाल्या असं आपल्याला म्हणता येतं. आणि म्हणूनच मला असं म्हणावं असं वाटतं की कोवळ्या वयात जिजाऊ तलवार चालवण्या शिकली हो, कोवळ्या वयात जिजाऊ तलवार चालवण्या शिकली हो, रयतेवरचा अन्याय पाहुनी वाघीन पेटून उठली हो, वाघीन पेटून उठली हो. रयतेवर होणाऱ्या अन्याय आणि अत्याचारानं पिळवटून निघणारं हृदय घेऊन ही जिजाऊ विकसित होत होती, मोठी होत होती. खऱ्या अर्थानं हे वर्णन जिजाऊच्या व्यक्तिमत्वाचं एक घोतक आहे. जिजाऊ या आपल्या नावातच एक सुंदर आणि आशयगर्भ अर्थ घेऊन आलेली ही जिजाऊ आहे. मला सातत्यानं असं वाटतं, म्हणजे मोह आहे मला जिजाऊ या नावाचा, की काय आहे जिजाऊ? फक्त शब्द आहेत का? की या जिजाऊ अथवा जिजाबाई यामध्ये कोणत्या संवेदना दडल्यात, कोणत्या स्वरूपाचे भाव दडलेत आणि ते मला माझ्या जिजाऊत दिसतात. खरंच नावासाठी जगणं आणि जगण्यातून नाव सार्थक करणं ही भूमिका जर कुठे आपल्याला स्पष्ट होताना दिसत असेल तर ती जिजाऊंमध्ये दिसते. मला असं सातत्यानं जाणवतं की महान असा अर्थ घेऊन आलेली ही जिजाऊ, जी म्हणजे जिज्ञासा, जा म्हणजे जागृतता, उ म्हणजे उन्मेष किंवा उत्कर्षाचे उन्मेष. त्यासोबत कधी मला बाईही हा शब्द जोडावासा वाटतो. जिजाबाई आम्ही म्हणतोय, बा म्हणजे बांधिलकी आणि ई म्हणजे इति कर्तव्यता. जिच्यामध्ये जिज्ञासा आहे, जिच्यामध्ये जागरूकता आहे, जी उत्कर्षाचे उन्मेष आहे, जी बांधिलकी स्वीकारून जीवन जगते आणि जगताना जीवनाची इति कर्तव्यता मांडते, ती म्हणजे जिजाऊ. ही माझी जिजाऊची परिभाषा. जिजाऊ हे एक आत्मबळ आहे, तो एक आत्मसंवाद आहे आणि म्हणूनच जिजाऊची ही संकल्पना मला पदोपदी जाणवते. आणि ही अशी ही जिजाऊ सातत्यानं आपल्या समोर येते, भेटत असते. एकदा
मला तो प्रसंग फार आवडतो, की एकदा लखुजी राजांना जिजाऊ म्हणतात, की माझ्या नावाचा अर्थ काय? त्यावेळेस लखुजी राजांनी छानसं वक्तव्य केलंय. ते असं म्हणतात, की जिजाऊ, तुमच्या नावाचा अर्थ आहे जय विजय. तुमच्याकडनं एक यशोगाथा लिहिला जाणार. तुम्ही विजयगाथा रचली जाईल. तुमच्या कर्तृत्वाचे, पराक्रमाचे, यशाचे, आदर्शाचे, माणुसकीचे, नीतिमत्तेचे, बुद्धिमत्तेचे अध्याय असतील. त्याची प्रचिती घराघरात येईल आणि पुढची पिढी आदर्श होईल. लखुजी राजांनी जिजाऊच्या संदर्भात व्यक्त केलेलं हे जे मत आहे ते फार बोलकं आहे. लखुजी राजांनी जिजाऊंच्या बाबत पाहिलेलं हे एक स्वप्न आहे. उच्चारलेले शब्द, व्यक्त केलेली भावना आणि प्रकट केलेली आकांक्षांची परिपूर्ती म्हणजे जिजाऊ आणि जिजाऊंचं जीवन होय, हे आपल्याला नाकारताच येणार नाही. या सगळ्या जाणीवा घेऊन ही जिजाऊ घडत होती. ज्या वयामध्ये मुली संसार करण्याचा खेळ खेळतात किंवा भातुकलीचा खेळ खेळून संसाराची एक रिव्हिजन करतात किंवा प्रयत्न करत असतात, त्या वयामध्ये ही माझी जिजाऊ हातामध्ये तलवार घेऊन, दांडपटका घेऊन त्याचे कौशल्य प्राप्त करत होती, त्याला समजून घेत होती, त्याला जगण्याचा प्रयत्न करत होती. लखुजी राजांकडे लष्करी प्रशिक्षण आपल्याला मिळावं, आपल्याला शस्त्र चालवता यावं याची मागणी देखील ती करते. या कालखंडामध्ये जिजाऊंची जी काय स्पंदनं होती, जिजाऊंची ज्या काय भावना होत्या, त्या भावना निश्चितपणे महाळसा जाणत होत्या आणि म्हणून त्यांनी आपल्या या लेकीला या सगळ्या गोष्टी करण्यासाठी प्रोत्साहन दिलं. युद्धकलात राजनीतीचे शिक्षण दिलं आणि जिजाऊ मोठी होत गेली. इथेच या मातृत्वाच्या गर्भामध्ये पराक्रमाचे, शौर्याचे बीज रुजल्या गेलं, रोवल्या जात होतं किंवा रुजवल्या जात होतं असं मला प्रामुख्यानं वाटतं. कारण ही कुठेच एका सर्वसामान्य व्यक्तीसारखी किंवा मुलीसारखी जगलीच नाही. तिच्या मनामध्ये सातत्यानं या विषमतेविषयी, अराजकतेविषयी चीड असायची, त्याच्यावरती तुटून पडण्याची भावना तिच्यामध्ये होती आणि म्हणूनच या बालवयात तिच्या या मनामध्ये ही सगळी बीजं रोवल्या गेलेली होती. आणि आपल्याला असं लक्षात येतं की राजघराण्याचा वृथा अभिमान न बाळगता युद्धकलेत, राजनीतीत प्रावीण्य त्यांनी मिळवलंय. आत्मविश्वासानं मिळवलेल्या या प्रावीण्याचा उपयोग भविष्य काळामध्ये जिजाऊंनी शिवबांना घडवित असताना निश्चितच केलेला आपल्याला दिसतो. 1960 साली जाधवांची ही लेक भोसल्यांची सून म्हणून, शहाजी राजांची पत्नी म्हणून पुढे चालती झाली. सिंदखेड पासून दौलताबाद पर्यंत आणि पुढे पुण्यापर्यंतचा तिचा प्रवास सुरू झाला. खऱ्या अर्थानं सिंदखेड ते दौलताबाद आणि पुणे हा फक्त प्रवास नव्हता, त्या जाणीवा होतात जिजाऊंच्या मनामध्ये अंकित झालेल्या. या प्रवासातनं जे अनुभवलेलं होतं, हाल अपेष्टा ज्या त्यांनी पाहिलेल्या होत्या, रयतेचं जे दुःख त्यांनी पाहिलेलं होतं, जी संकट त्यांनी अनुभवलेली होती, जे अन्याय अनुभवलेले होते, जो कोंडमारा त्या अनुभवत होत्या, त्या सगळ्या असहाय्यतेचा जिजाऊंचा तो प्रवास होता. आणि त्या सगळ्या गोष्टींनी अत्यंत अस्वस्थ व्हायच्या आणि ही अस्वस्थता त्यांना मग स्वस्थ बसू देत नव्हती. त्या वेदनांनी, त्या इतक्या सहकंप त्या वेदनांशी झालेल्या होत्या की त्या वेदनांनी हृदय पिळवटून निघायचं आणि कुठंतरी आता हे सगळं आपण थांबवलंच पाहिजे ही जाणीव सातत्यानं त्यांचं मन त्यांना करून द्यायचं. त्या जाणीवेनं जिजाऊ मग प्रवाहित व्हायच्या. त्यांनी शहाजी राजांसमोर पावलं टाकत या दिशेनंही पावली टाकली. त्यांनी शहाजी राजांना प्रोत्साहन दिलं. शहाजी राजांसोबत त्याही या समाजकारणामध्ये उतरल्यात. रयतेच्या जनतेच्या पिळवणुकीनं पिळवटून निघणारी, या रयतेसाठी जगणारी जिजामाता आता प्रत्यक्षामध्ये पावलं टाकू लागलेली होती. त्यांना त्या सातत्यानं हेही जाणवायचं. त्या बोलून दाखवतात की या मराठ्यांमधलं जे आपसी वैमनस्य आहे, जे वैर आहे, हेच खऱ्या अर्थानं या सगळ्या गोष्टींना कारणीभूत आहे.
आणि म्हणून या जिजाऊंना सातत्यानं वाटायचं की आम्ही आपसातलं वैमनस्य मिटवलं पाहिजे. आम्ही जर जेव्हा आपसातलं वैमनस्य मिटवू, तेव्हाच आम्हाला आमच्यामध्ये संघटन होईल आणि ही जी काय अराजकता आमच्या राज्यामध्ये निर्माण झाली, जे हलाखीचं आयुष्य आम्हाला जगावं लागतंय, जे अन्याय अत्याचार आम्हाला सहन करावे लागतात आहे, त्या सगळ्यांपासून आम्हाला मुक्त होता येईल. आणि त्याचं एकमेव कारण काय असेल तर आमचं संघटन. म्हणजेच बघा, संघटनाला अत्यंत महत्त्व देणारी ही जिजाऊ होती. पराक्रम गाजवायचा असेल तर फक्त एका तलवारीनं तो गाजवला जात नाही. त्याच्यासाठी असंख्य तलवारी एकत्रित याव्या लागतात, तेव्हाच शत्रूचा फडसा पाडता येतो. ही जाणीव या जिजाऊंच्या मनामध्ये होती आणि त्या अनुषंगानंच त्यांनी कार्य केलेलं आपल्याला दिसतं. या अनुषंगाने एक प्रसंग मला सांगावासा वाटतो की जेव्हा लखुजी राजांना निजामानं शहाजी राजांकडे पाठवलेलं होतं आणि त्यावेळेस जिजाऊ या शिवनेरीवरती होत्या. शिवनेरीवरती लखुजी राजे आलेत आणि जिजाऊंची आणि लखुजी राजांची भेट झाली. त्यावेळी या लेकीनं आपल्या पित्याला काय म्हणावं, ती सांगते पित्याला की आपल्या आपले सगळे जे काय मराठी आहोत, आपण सगळ्यांनी आपसातलं वैमनस्य दूर केलं पाहिजे. या सगळ्या तलवारी जर एकत्रित आल्या तर या अन्याय करणाऱ्या निजामांचं, अत्याचारी या राजवटीचं आपल्याला नेस्तनाबूत करता येईल. फक्त आपण आपल्यातलं वैमनस्य विसरलं पाहिजे आणि आपण एकजूट झालो पाहिजे. या लेकीच्या वक्तव्यानं लखुजी राजे अंतर्मुख झालेत आणि मग आपण जाणतोच की भोसले आणि भोसले घराण्यांशी जे वैमनस्य निर्माण झालेलं होतं, ते वैमनस्य या अनुषंगानं मग संपुष्टात आलं. केवळ दोन घराण्यातलं वैमनस्य संपलं नाही. जिजाऊंनी आपल्या अख्ख्या जीवन कार्यामध्ये संघटनाला फार महत्त्व दिलं. ती संघटन कौशल्य तिच्यामध्ये होतं. तिने अनेक माणसांना एकत्रित बांधून ठेवलं. परिवार ज्याप्रमाणे एखादं युद्ध लढत असताना मावळे किंवा आपल्याजवळ लढवय्ये हवे असतात, त्याचप्रमाणे माणसाला जगताना त्याचं कुटुंब देखील हवं असतं. ही जाणीव देखील या जिजाऊंना पेरली आहे. आणि म्हणून आपल्याला दिसतं की कुटुंबामध्ये कितीही वैमनस्य असेल तरीही त्या कुटुंबाला एकत्रित बांधून ठेवण्याचं कार्य त्यांनी केलं. त्यांनी आपल्या माहेराला आणि सासराला एकत्र आणण्याचा जो प्रयत्न केला आणि त्यातून या दोन घराण्यातील जे वैमनस्य संपलं, ते संपल्यानंतर जी एक पराक्रमाची दिशा आपल्या स्वराज्याला मिळाली, ती मात्र फारच महत्त्वाची आहे. या अनुषंगानं ते संघटन घेऊन तो पराक्रम गाजवण्याची भूमिका घेतलेली ही माझी जिजाऊ आहे. पराक्रम केवळ तलवारीनं गाजवता येतो असे नाही, तर तो मनपरिवर्तनातूनही निर्माण करता येतो. हेच तर जणू जिजाऊ या संघटन कौशल्यातून सांगत होती. कदाचित या दोन कुटुंबांमध्ये वैमनस्य कायमचं राहिलं असतं तर स्वराज्याची ही आधारवेल उमेजून गेली असती. पण तसं झालं नाही. तिनं तो संघर्ष नाहीसा केला. तिनं आपसातली मतभेद नाहीसे केलेत आणि हेच तिचं एक शौर्य आहे, पराक्रम आहे, हे मला जाणवतं. कारण फक्त तलवार चालवणं म्हणजे शौर्य आहे किंवा पराक्रम आहे असं नव्हे. एकमेकांची मनं एकमेकांशी जुळवून ठेवणं, बांधून ठेवणं, मन परिवर्तन करणं, हे देखील पराक्रमच आहे. आणि हा मातृतुल्य पराक्रम माझ्या जिजाऊनं निश्चितपणे केलेला दिसतो. एकीकडं आपल्या माणसांना संघटित करण्याचं कार्य करीत होत्या, तर दुसरीकडे त्यांच्या मनामध्ये निरंतर प्रतिशोधाची एक प्रज्वलित ज्वालाही होती. कारण काय? म्हणजे यश प्राप्त करायचे, स्वराज्याची निर्मिती करायची तर संघटन आवश्यक आहे. वर पाहता आपल्याला असं दिसतंय की जिजाऊ शांतपणे हे संघटन कौशल्य वापरून लोकांना संघटित करते. ती स्वतःच्या स्वराज्याची एक दृढ अशी साखळी निर्माण करत होती. शांत शांत वाटणारी ही जिजाऊ मात्र आतून फार मोठ्या प्रमाणात धगधगत होती. एक प्रतिशोधाची ज्वाला तिच्या मनामध्ये सातत्यानं तिनं तेवत ठेवलेली होती. कारण आपण जाणतो, लखुजी राजे आणि त्याच्या बंधूंचं ज्या पद्धतीनं मरण त्यांना आलंय, ज्या पद्धतीनं त्यांचा वध झाला, त्यांची हत्या झाली, ते दुःख ही माझी जिजाऊ विसरली नव्हती.
कदापिही विसरता येणार नाही असंच ते दुःख होतं. रयतेवर होणारे अन्याय अत्याचारही विसरता येण्यासारखे नव्हतेच जणू. आपल्याला आठवत असेल की रायरावच्या रूपानं रायरावानं जे अन्याय अत्याचार पुण्यामध्ये केलेले होते, लोकांची घरं उद्ध्वस्त त्यानं केली, गद्याचा नांगर काय फिरवला आणि सगळं नेस्त नाबूद करण्याचा प्रयत्न त्यानं केलेला होता. या सगळ्या गोष्टींचे सल, या सगळ्या गोष्टींचं दुःख, या सगळ्या गोष्टीच्या वेदना जिजाऊंच्या मनामध्ये तेवत होत्या. याचा कुठेतरी मला प्रतिशोध घ्यायचा आहे, या सगळ्या गोष्टींचा मला न्याय मिळालाच पाहिजे, ही जाणीव तिच्या मनामध्ये सातत्यानं धगधगत होती. किंबहुना मी असं म्हणेल की ही प्रतिशोधाची, शत्रूच्या बिमोडाच्या प्रतिशोधाची पेटती ज्वाला घेऊन माझी जिजाऊ प्रत्येक पाऊल टाकत होती आणि त्या अनुषंगानं ती जगत होती. वरवर सावरण्याचं स्वतःचं वैयक्तिक दुःख ती बाजूला जरी सारत होती, सारण्याचा प्रयत्न करत होती, पण त्या दुःखाला तिनं कदापिही विझू दिलं नाही. ती धारा, ती ज्वाला तिनं पेटती ठेवली आणि म्हणूनच कदाचित स्वराज्याची ती जननी झाली. कारण काय की ह्या पेटत्या ज्वालेनं सातत्यानं तिच्या मनामध्ये हे स्पंदन अंकित केलेत की तुला स्वराज्य निर्माण करायचंय, तुला तुझ्या माणसांना एक स्वच्छ मुक्त श्वास घेण्यासाठी राज्य निर्माण करायचे की जिथे अन्याय असणार नाही, जिथे अत्याचार असणार नाही, अशा राज्याची तुला निर्मिती करायची आहे. काय करावं माझ्या जिजाऊनं? ही राज्याची निर्मिती तर तिला करायची आहे, मग त्यासाठी तिनं काय करावं? तर ती या भवानी मातेकडे मागणं मागते. आजही आम्ही विज्ञान युगामध्ये वावरणारी माणसं पोरगा व्हावा म्हणून देवाला साकडं घालतो, नवस बोलतो. माझ्या जिजाऊनं नवस नाही बोलला, पण तिनं मागणं मागितलं भवानीला की राष्ट्र रक्षण करणारा, धर्म रक्षण करणारा एक पुत्र माझ्या पोटी जन्माला घाल. एक असं अपत्य मला दे की जो वीर असेल, शौर्य त्याच्यामध्ये ठासून भरलेलं असेल, वीर वृत्तीनं, शौर्यानं ही जी काय अराजकता निर्माण झालेली आहे, ती सगळी अराजकता नाहीस करण्याचं सामर्थ्य त्या पुत्रामध्ये असू देत. असा पुत्र की जो प्रभू रामचंद्रांसारखा असेल, तो पुत्र माझ्या पोटी जन्माला घाल, असं फक्त आम्हाला म्हटलं जातं किंवा सांगितलं जातं. पण मंडळी, इतकंच मागणं माझी जिजाऊ मागत नाही. तिनं पुत्र मागितला नाही, तिनं अपत्य मागितलं. अपत्य, मग तो मुलगा असेल अथवा मुलगी असेल, मग तो मुलगा किंवा मुलगी माझ्या पोटी जन्माला घाल, पण ती कशी घाल हे म्हणताना ती म्हणते, मुलगा घालशील तर रामचंद्राप्रमाणे घाल आणि मुलगी घालशील तर दुर्गेप्रमाणे घाल, की जी निर्दालन करायला येईल, जी या सगळ्या संकटांचं निर्दालन करू शकेल, या सगळ्या वाईट कर्मांचं जिला निर्दालन करता येईल, जिला संहार करता येईल, असं वीररत्न माझ्या पोटी जन्माला घाल, हे मागणं माझ्या जिजाऊनं मागितलंय. हे मागणं मागत असताना ते जे वीरत्व ती मागते, ते वीरत्व फार मोठं आहे. मला असं वाटतं की हे मागणं ती जेव्हा मागतेय, तर केवळ पुत्र दे असं ती म्हणत नाही. आणि त्याही पलीकडे जाऊन मला एका या जाणीवावरती प्रकाश टाकावासा वाटतो की निसर्ग प्रक्रिया आम्हा सगळ्यांना माहिती आहे की अपत्य निर्मिती ही कशी होते. तरीही आम्ही एखाद्या स्त्रीनं मुलीला जन्म दिला तर तिला दूषण देतो, तिला वाईट नजरेनं बघतो किंवा तिला कमी लेखतो. ही माझी जिजाऊ त्या कालखंडात या निसर्ग प्रक्रियेचा सन्मान करते. तिनं कुठंही मुलगा दे म्हटलं नाही, या तिच्या या वक्तव्यातच हा सन्मान मला दडलेला दिसतो की अपत्याकडं समतेच्या नात्यानं, समतेच्या दृष्टिकोनानं बघण्याची जाणीव पेरणारी ही माझी माता आहे. ही जननी अशी आहे की जी आपल्या लेकात आणि लेकीमध्ये भेदभाव करत नाही. समता कुठे रुजते हे जर आम्हाला जाणून घ्यायचं असेल, तर समता ही इथं रुजते हे आम्हाला कळेल. विषमतेचा मला चीड आहे, अन्यायाची मला चीड आहे, पण मी मात्र भेदाभेद करणार असं कुठलंही तत्वज्ञान माझी जिजाऊ बाळगत नाही. तिनं जो काय
मागणं मागितलेलं आहे, हे मागणं क्रांतिकारकच आहे. त्या कालखंडामध्ये की जिथे आज आम्ही म्हणतो की वंशाचा दिवा मुलगा, त्या कालखंडात जर विचार जर केला, तर तेव्हा तर वंशाचा दिवा मुलगाच फार प्रखरतेनं ती भावना होती. त्या कालखंडात माझी ही जिजाऊ म्हणते, की माझ्या पोटी अपत्य घाल, मग ते मुलगा असेल, नाहीतर मुलगी असेल, फक्त ती शौर्यवान असू देत, वीर असू देत, ही जी जाणीव आहे, ही जाणीव आणि ते मागणं अत्यंत क्रांतिकारक आहे. ते मातृतुल्य आहे. ते मातृत्वाची जाणीव होती, की माझ्या पोटी येणारं जे काय अपत्य असेल, ते दुर्दम्य आशावादानं चेतलेलं असेल, दुर्दम्य आशावादानं स्वराज्यासाठी समर्पित जीवन जगणारं ते अपत्य असेल, हा आत्मविश्वास या मातेच्या मनात होता. किंबहुना मला असं म्हणावंसं वाटतं, की अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीनं स्वराज्याची पायाभरणी करण्याचं कार्य माझ्या जिजाऊनं केलंय. तिनं ज्या अपत्याची मागणी केली, त्या वीराची मागणी तिनं जी केलेली आहे, ती वीर मागणी म्हणजेच या स्वराज्याच्या उभारणीचा पायाभरणी होती आणि ती अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीची होती. कुठलाही कल्पनेतला विचार नव्हता, वास्तवाला धरून केलेलं तिचं हे मागणं होतं आणि ते साकडं या भवानीनं पूर्णही केलेलं दिसतं. निरपेक्ष मनानं एखादी गोष्ट जर आपण मागितली, निष्ठेनं ती गोष्ट मागितली, तर ती प्राप्त होते याची जाणीव करून देणारी ही माझी जिजाऊ आहे. आणि या जाणीवेनं ही जिजाऊ आपल्याला, अनेक जण म्हणतात की जिजाऊ धर्मपालन करणाऱ्या होत्या. हो, निश्चित होत्या. धर्मपालन त्या करायच्या, रीतिरिवाजही त्या पाळायच्या, अनेक प्रथा पद्धतीही करायच्या. जे धर्म संस्कार आहेत तेही त्या करायच्यात. त्यांनी, आपण आठवत असेल आपल्याला, की शिवबंध घडवत असताना रामायणातल्या महाभारतातल्या गोष्टी सांगितल्यात, कथा सांगितल्यात, पुराणातल्या कथा सांगितल्यात. पण केवळ त्या पुराणातल्या कथा त्यांनी सांगितल्या नाहीत, तर त्या पुराणाच्या कथेला वास्तवाचे संदर्भ दिलेत. तत्कालीन कालखंडाशी त्याला भिडवलं आणि तत्कालीन कालखंडात शिवबा तू काय केलंस तर ही समाज व्यवस्था सुधरेल, स्वराज्य निर्माण होईल, याची जाणीव देखील त्या कथेंच्या माध्यमातून करून दिली. आणि म्हणून वास्तवाला भिडणारं तत्वज्ञान सांगणारी, जाणीवा ते करून देणारी ती जिजाऊ या धर्मग्रंथांचंही निरूपण करते, सांगते, ती कथाही सांगते. कुठेतरी श्रद्धेनं, भक्तीनं, निष्ठेनं श्रद्धाही जोपासते, पण अंधश्रद्धेना कदापिही खतपाणी घालत नाही. ती जर अंधश्रद्धाळू असती, आज आपण अंधश्रद्धाळू आहोतच ना, विज्ञानाच्या युगात वावरतो, विज्ञानाच्या पदव्या घेऊन जगतो, पण मांजर आडवी गेली की 4 पावलं मागे फिरतो. पण माझी जिजाऊ कदापि अशी नव्हती. तिनं कदापिही या सगळ्या भूमिका स्वीकारल्याच नाही. तिनं ह्या अंधश्रद्धा जोपासल्याच नाही. तिनं जर अंधश्रद्धा जोपासल्या असत्या, तर शिवरायाला अमावस्येच्या रात्री लढाई लढण्यासाठी पाठवलंच नसतं. तिनं किल्लेगड करण्यासाठी अमावस्या, पौर्णिमा या गोष्टीच मांडल्या नाही. ज्या दिवशी, ज्या ठिकाणी जी परिस्थिती असेल, त्या परिस्थितीत जे काय गांभीर्य आहे ते लक्षात घेऊन आपली वाट चोखाळावी, हे शिकवण देणारी माझी जिजाऊ आहे. ती आराधनाही करायची, भवानीला साकडंही घालायची, पण त्या सगळ्यांचा उपयोग तिनं कुठं केला हो? मानसिक दौर्बल्य जे आहे, आपली जी मानसिक शक्ती आहे, तिला विकसित करण्यासाठी त्याचा वापर तिनं केलाय. तिच्या निष्ठा होत्या, तिच्या श्रद्धा होत्या. तिला हे ज्ञात होतं की शरीर तगडं असून चालत नाही, केवळ शरीरात दम असून, मनगटात दम असून चालत नाही. या मनगटाला सशक्तपणे चालवण्यासाठी कशाची आवश्यकता असेल, तर ते सुदृढ मानसिकतेची. आणि ही मानसिकता, ही मनशक्ती, जी आत्मशक्ती आहे, ही जर कुठं प्रज्वलित होत असेल, तर ती या संस्कारातून प्रज्वलित होते. एक बळ जे काय आपल्याला मिळतं, मानसिक बळ जे आपल्याला मिळतं, ते या सगळ्या संस्कारातून प्राप्त होतं. माणूस कुठेतरी आपलीच आपल्याशी ओळख करून घेत असतो, आपलीच आपल्याशी परीक्षाही घेत असतो, आणि त्यातून त्याचं मानसिक बळ हे वाढत जातं, विकसित होत जातं, आणि येणाऱ्या प्रत्येक संकटांना सामोरं जाण्याचं सामर्थ्यही त्यातनं प्राप्त होतं. हे सगळं रुजवणारी ही जिजाऊ
त्या धारणेनं या धर्मांकडे बघते, त्या धारणेनं ती त्या निष्ठा जोपासते, त्या श्रद्धा जोपासते आणि मग या देवीला ही साकडंही घालते. पण कुठंही अंधश्रद्धेला बळी पडत नाही, हे फार मौलिक आहे. म्हणजे पराक्रम गाजवायचा असेल तर त्या पराक्रमाला गाजवताना, पराक्रम निर्माण करायचा असेल, शत्रूला जाऊन भिडायचं असेल तर केवळ शस्त्रबळ उपयोगाचं नाही, तुमचं मानसिक बळ देखील तेवढंच महत्वाचं आहे, ही सांगणारी ही जिजाऊ होती. पण तिनं कुठेही असा उहापोह नाही केला की मी तुम्हाला तुमचं मानसशास्त्र किती विकसित व्हावं हे सांगण्यासाठी हे करते, असं नाही बोलली ती. पण तिनं जाणीवपूर्वक या सगळ्या गोष्टी केलेल्या दिसतात. मावळ्यांची ती मनशक्ती होती आणि ही मनशक्ती तिनं तिच्या कर्तृत्वानं निर्माण केली होती आणि ही मनशक्ती घेऊन शिवराया घडलेले होते. शिवरायाही भवानी देवीला साकडं घालायचे. शिवरायांनी आणि जिजाऊंची एक गोष्ट होती की ते या भवानीशी हितगुज करायचे. जी काय संकट आहे, जी परिस्थिती आहे, ती कुठेतरी त्या भवानीला ते सांगायचे. ती ऐकायची का हो, असा प्रश्न मला पडतो. ऐकत असेल का भवानी? मला असं वाटतं की ऐकत असावी. कारण जिजाऊंचं आणि भवानीचं दोघींचंही तो उद्दिष्ट एकच होता ना, स्वराज्य निर्मिती. जो काय भ्रष्टाचार सुरू होता, जे अन्याय अत्याचार सुरू होतं, त्यापासून राज्याची मुक्तता, हेच ते गमक होतं दोघींचं. आणि म्हणून एकमेकींशी हुतगुज करत जगण्याची उमेद निर्माण करणारी ही जिजाऊ पराक्रम होतं. मातृत्वात या पराक्रमाची ही बीज आपल्याला असलेली दिसतात. जेवढी ती मानसिकरित्या सुदृढ होती, प्रभावित होती आणि जेवढं सुदृढ तिनं मावळ्यांना आणि शिवरायांना केलं, ती सुदृढता या सगळ्या संस्कारातून, तिच्या पराक्रमातून, तिच्या आत्मशक्तीतून अभिव्यक्त होत होती, हे आम्हालाच मान्य करावंच लागतं. ज्याप्रमाणे ती या सगळ्या गोष्टींनी परिपूर्ण होती, तेवढीच ती लीलया युद्धकलेतही निपुण होती. सहजतेनं दांडफटका चालवायची, सहजतेनं रपेट मारायची, सहजतेनं तलवारही चालवायची. सगळ्या गोष्टींमध्ये निपुणता हा या जिजाऊंचं अंग होतं. ती प्रत्येक गोष्टीला भिडण्याची जी तिची प्रवृत्ती होती, ती भिडण्याची प्रवृत्तीच तिच्या पराक्रमाला, तिच्या शौर्याला विकसित करणारी होती. आणि म्हणून आपल्याला असं लक्षात येतं की ही जी रणरागिणी आहे, पराक्रम गाजवणारी ही रणरागिणी आहे, ती रणरागिणी जेव्हा शिवराया बंदिस्त होते, त्यावेळेस ती तेवढ्याच आत्मीयतेनं, तेवढ्याच तल्लखपणे, तेवढ्याच धिटाईनं, निर्भयतेनं आपल्या कमरेला तलवार बांधून शिवरायांना सोडवण्यासाठी सज्ज होते. आग्र्याचा प्रसंग आपल्या सगळ्यांना आठवत असेल. याही परिस्थितीमध्ये तिनं केलेलं कार्य फार महत्वाचं आहे. ज्यावेळेस औरंगजेब इथे येतो आणि त्याला भेटायला जायचं, तो जो काय प्रसंग आहे तो फार मला महत्वाचा वाटतो. की त्या औरंगजेब आलेला आहे, औरंगजेबाला सरळ जाऊन भिडायचं तर आपला पराजय स्पष्ट होता. औरंगजेबाला जाऊन भेटायचं तर शिवरायांचा मृत्यूही स्पष्ट होता. यावेळेस त्यांचे सर्व सरदार त्यांना सल्ला देतात की तुम्ही दूर कुठेतरी निघून जावं आणि लपून बसावं. पण त्यावेळेस ही माता काय सांगते? ती माता सांगते आहे शिवरायांना की नाही राजे, तुम्ही कुठेही दूर जाऊन लपून बसणार नाहीत. तुम्हाला थेट या औरंगजेबाला जाऊन भिडायचे, तुम्ही त्याची भेट घ्यायची आहे, हा निर्देश तिनं दिलेला दिसतो. ज्या मातेचा थोरला पुत्र औरंगजेबानं कपटानं मारलेला होता, एका मुलाचं, आपल्या पुत्राचं मरणाचं दुःख ज्या मातेनं अनुभवलेलं होतं, ती माता आपल्या दुसऱ्या पुत्राला निर्भयतेनं सांगते, निधड्या छातीनं सांगते की नाही, तुम्हाला मागे परतता येणार नाही, तुम्हाला त्याचा फडशा पाडला पाहिजे, त्याला जाऊन तुम्हाला भेटलं पाहिजे. हा क्रूरकर्मी अफजल खानाला तुम्ही ठार केलं पाहिजे, ही जाणीव ती त्यांना करून देते.
जिथे एका पुत्राचे मरण तिनं अनुभवलंय, तिथं निर्भयतेनं हे सांगणं एवढं सहज नव्हतं, एवढं सोपंही नाही. ही जाणीव आपल्याला आहे. ही दृढता, ही निश्चलता, ही निर्भयता खऱ्या अर्थानं तिच्या पराक्रमाचे शौर्य गाणारी, गाजविणारी गाथा आहे, असं मला प्रामुख्यानं सांगावंसं वाटतंय. तत्कालीन राजकारणावरतीही जिजाऊचा प्रभाव होता. समाजकारणाची जाणीव त्यांना होती, राजकारणाची जाणीव होती. त्या सगळ्यांवरती त्या जातीनं लक्ष ठेवायच्या. ज्यावेळेस राजे परप्रांतात असायचे किंवा कुठेतरी युद्धावर मोहिमेवर गेलेले असायचे, त्यावेळेस राज्यावरती देखरेख ठेवण्याचं कार्य जिजाऊ करायच्या. अत्यंत बारीक नजरेनं संपूर्ण राज्य कारभार त्या पाहायच्या, त्याच्यावरती लक्ष ठेवायच्या. कुठंही अन्याय अत्याचार होणार नाही याची बारकाईनं त्या दखल घ्यायच्या. कुणावर अन्याय अत्याचार होत असेल तर तो अन्याय आणि अत्याचार तितक्याच रोखठोकपणे मोडून काढला पाहिजे आणि त्या दिशेनं पावलंही उचलली पाहिजेत, ही जाणीवही त्या सातत्यानं करून देत होत्या. कारभाराची उत्कृष्टरित्या त्यांना जाणीव होती आणि त्याचा सांभाळही त्या करत होत्या. जेव्हा आग्र्यावरनं शिवरायांची सुटका होईस्तो त्यांनी हा राज्यकारभार सांभाळला होता. अत्यंत चांगल्या पद्धतीनं या स्वराज्याचं रक्षण त्यांनी केलेलं होतं. त्यांची ही पराक्रमाचीच भूमिका होती. ज्या पद्धतीनं रयतेशी त्या जुळत होत्या, रयतेच्या दुःखाशी त्या सहकंप पावत होत्या आणि रयतेच्या उत्थानाचा विचार करत होत्या, हे सगळ्या गोष्टी करणं फार सोप्या नव्हत्या राजे. फार कठीण अशा परिस्थितीमध्ये माझ्या जिजाऊंनी प्रत्येक पाऊल उचललेलं दिसतं. जिजाऊ कुशल अशा युद्ध परामर्शदाताही होत्या. कशी शत्रूला नमवण्यासाठी, शत्रूला पराजित करण्यासाठी युद्धनीती कशी आखली जावी, कुशलतेनं त्या कशा आखाव्यात यातली एक कुशलताही त्यांच्याजवळ होती. अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीनं त्या मोहीम आखायच्या आणि त्या अनुषंगानं अनेकदा शिवरायांनी, शहाजी राजांनी त्यांचा सल्ला घेतलेला दिसतो. गनिमी काव्यांचे पाठ देण्याचं कार्य या जिजाऊंनी सातत्यानं केलेलं होतं आणि संयमाचे एक बांध बांधून, संयम हाही देखील त्यांच्या जगण्याचा, त्यांच्या पराक्रमाचा एक भाग होता, हे आपल्याला लक्षात घ्यावं लागतं. जिजाऊंनी केवळ शिवबांना घडवलं असं मला वाटत नाही. जिजाऊंनी संभाजी राजांनाही घडवलं आणि शिवराज्ञी येसूबाईंना देखील घडवले. या तिघांनाही घडवत असताना केवळ त्या तिघांना त्या घडवत नाहीत, त्या अख्ख्या मराठ्या मावळ्यांना त्या घडवतात, हे आम्हाला विसरता येत नाही. जिजाऊ माता आणि पत्नी फार कमी होत्या. त्या राजमाता आणि राणी अधिक होत्या. माता आणि पत्नी होऊन केवळ आपल्या शिवबाला जोपासायचं, आपल्या नातवंडांना जोपासायचं एवढीच भूमिका या माऊलीनं केली नाही. ती त्याच्या पार होती. मातृत्वाचा, मग मी जे म्हणाली की मातृत्व ही संकुचित संकल्पनाच नाही हो, ती फार व्यापक आहे. म्हणून माझी जिजाऊ कायम एक राणी आणि राजमाता होऊन जगली. तिनं इतरांचा विचार केला, इतरांसाठी जगणं आणि इतरांचा विचार करून मातृहृदयानं त्या सगळ्या जाणीवा व्यक्त करणं, हे कुठं जर आम्हाला शिकायला मिळत असेल तर ते माझ्या या जिजाऊंमध्ये आम्हाला पदोपदी शिकायला मिळतं. संघर्षाच्या त्या सगळ्या प्रेरणा ती शिवरायांना ती जी काय देत होती, त्याच प्रेरणा ती मातृहृदयानं या सरदारांना, मराठमोळ्या माणसांना देखील स्वातंत्र्यानं देत होती. स्वराज्याचं आत्मभान, स्वराज्य म्हणजेच तुम्ही, ही जाणीव देखील पेरण्याचं कार्य जर कोणी केलं असेल तर ते जिजाऊंनी केलेलं आहे. तू म्हणजे स्वराज्य, तुझ्यापेक्षा स्वराज्य हे वेगळं असूच शकत नाही, ही जाणीव या मातेनं अनेकांच्या मनामध्ये बिंबवली, रुजवली, जोपासली, तिचा परिपोष केला आणि त्याचं फळ मग आलंय स्वराज्याच्या रूपानं, हे आम्ही सगळ्यांनी अनुभवले. आणि ह्या सगळ्या स्वराज्याच्या फळाच्या मागे जर कोणाची कष्ट असतील
तर कुणाचा पराक्रम असेल तर तो या मातेचा पराक्रम आहे. या मातृत्वातल्या या प्रत्येक जाणीवेचा तो पराक्रम आहे. आणि म्हणून त्या शौर्यातून हे स्वराज्य निर्माण झालंय हे आम्हाला नाकारताच येणार नाही. या शौर्याला जी धीरोदात्त वृत्ती होती, जे संयम होतं, त्या संयमानं प्रत्येक प्रसंगाला सामोरी जाते ती. आणि तो प्रत्येक प्रसंग स्वतःच्या जीवावर खेळून ती स्वराज्यासाठी जगते. ती माता पराक्रमाचं बुलंद स्मारक आहे. तो पराक्रम जागता पराक्रम आहे. आणि ही शौर्याला फुलवणारी ती माता आहे की जिच्या कर्तृत्वापुढे, वक्तृत्वापुढे, तिच्या मातृत्वापुढे आणि दातृत्वापुढे आम्ही कायम नतमस्तक होतो. शिवरायांच्या प्रत्येक संकटात, प्रत्येक मोहीमध्ये जिजाऊ भागीदार म्हणून उभ्या होत्या. आणि त्यांनी या शिवरायांना एक अत्यंत मौलिक संदेश दिला. आणि तो मला या मातृत्वाच्या पराक्रमाचा गाभा वाटतोय. त्या शिवरायांना म्हणतात की विजयाचा कैफ नसावा आणि पराजयाचे नैराश्यही नसावे. संघर्षातून स्वराज्य जपावे, तसेच आपले कुटुंबही जोपासावे. कधी युद्धाच्या धामधुमीतही लेकराला कुशीत घ्यावे. आणि हे सांगणारी ही जिजाऊ खऱ्या अर्थानं पराक्रम आणि मातृत्वाचा संगम होती. युद्ध जगणं, युद्ध, स्वराज्य यातला पराक्रम आणि त्या सगळ्यांना सामोरे जाताना कुटुंबाला जोपासण्याची मातृतुल्य जाणीव, पराक्रमाचं शौर्याला दिलेले हे स्फुरण आहे, अंगार आहे की पराक्रम, असं मला म्हणावंसं वाटतं की जेव्हा पराक्रमाला किंवा कार्याला प्रेरणा असते ती शौर्याची, किंवा शौर्याला झाल्लर असते प्रेमाची, तेव्हा पराक्रम घडतो. आणि जर तिथे त्या शौर्याला ममतेची झाल्लर नसेल तर तिथं विध्वंस घडतो. पण माझ्या जिजाऊनं या संपूर्ण शौर्याला, वीरतेला ममतेची झाल्लर दिली. ममतेच्या कोंदणात तिला त्या पराक्रमाला, शौर्याला तिनं विकसित केलं, रुजवलं. आणि म्हणून तो पराक्रम ठरला, तो संघर्ष विजिगीषू वृत्ती ठरला, तो संघर्ष आत्मभानाचं, आत्मस्वराज्याचा, आत्मसन्मानाचा संघर्ष ठरला. आणि त्यातून स्वराज्याची निर्मिती झाली. असं हे मातृतुल्य पराक्रमाचं पहिलं पान मी आपल्यासमोर ठेवलंय. शिवरायाच्या रूपाने मराठ्यांच्या अस्मितेचे पहिलं पर्व उदयास आलं. निसर्ग नियमानुसार अस्तालाही गेलं. पण अजूनही ध्रुवागत शिवरायांच्या आणि जिजाऊंच्या नावानं आणि त्यांच्या कार्यकर्तृत्वानं हे पहिलं पर्व आपणा सगळ्यांना जिवंततेची साक्ष देतं. शिवइतिहासाचे दुसरे पर्व सुरू झाले ते संभाजी राजांच्या झंझावातानं. अपार शौर्यानं लढणारा हा लढवय्या छावा शहीद झाला आणि मराठ्यांचा बुरुज ढासळायला लागला. छत्रपतीनं उभारलेलं हे स्वराज्य पुन्हा गुलामगिरीच्या गर्तेत जातंय का, असा प्रश्न आवाजून उभा होता. पण नाही. या काळात स्वराज्याच्या या शिलेदारांनी या स्वराज्याला उभं ठेवलं, या स्वराज्याची बांधणी केली. त्या गणिमी काव्यानं जो लढा सुरू केला तो मराठ्यांच्या अस्मितेचा वीर रणरागिणी होत्या त्या येसूबाई आणि भद्रकाली तारा राणी. भद्रकाली तारा राणी आणि येसूबाईंच्या रूपानं हा संघर्ष नव्यानं पुन्हा चेतवल्या गेला. पुन्हा नव्यानं दोन मातृत्वातील संघर्षानं स्वराज्याला उभं केलं आणि राखलं, अबाधित ठेवलं. हे आम्हाला नाकारताच येणार नाही. येसूबाईंचा विचार करताना येसूबाई हे या स्वराज्याचं दुसरं पान, म्हणजे मातृतुल्य पराक्रमातलं माझं दुसरं व्यक्तिमत्व, दुसरं पान. काळाच्या पडद्याआड लोपलेलं, फार असं इतिहासातही ते समोर नाही आलं किंवा समाजामध्येही येसूबाईंच्या विषयी फारसं कोणी बोलत नाही. पण अत्यंत धारिष्ठ्यानं आणि संयमानं पराक्रमाला सामोरी जाणारी ही येसूबाईची गाथा, येसूबाईंची गाथा म्हणजे यशाची गाथा आहे, हे आम्हाला नाकारताच येणार नाही.
खंबीरपणा संभाजी महाराजांची शक्ती म्हणून जी उभी राहते ती ही येसुबाई. स्वकर्तृत्वानं आणि स्वगुणाच्या तेजानं तळपणारी मराठ्यांच्या इतिहासातली ही दुसरी राजश्री महाराणी येसुबाई आहे. दिवस रात्र युद्धाचा प्रसंग उभा असताना स्वराज्याच्या अंतर्गत कारभारातील कलहाला खंबीरपणे संभाजी महाराजांसह उभी राहून खांद्याला खांदा लावून जबाबदारी पेलणारी पिलाजी शिर्केंची ही कन्या छत्रपती शिवरायांनी आपली सून म्हणून आणली. शिवरायांनी केलेली ही जी निवड आहे ही किती सार्थ होती याचा प्रत्यय आपल्याला येसुबाईंच्या व्यक्तिमत्वातनं सातत्यानं येतो. मातोश्री जिजाबाईंच्या प्रेमळ सहवासामध्ये, त्यांच्या मार्गदर्शनाखाली गृह शिक्षणापासून तो राजनीतीपर्यंतचे सर्व संस्कार येसुबाईंवरती झालेले आहेत. जणू काही राजमाता जिजाऊंनी मराठी राज्याची भावी महाराणीच येसुबाईच्या रूपानं घडवलेली आहे. जणू काही एका मातृहृदयानं दुसऱ्या मातृहृदयाला तो वसाच आहे आणि म्हणूनच येसुबाईला आपल्या पुढील आयुष्यातील निरनिराळे प्रसंग, संकट लीलया पेलण्याची शक्ती प्राप्त झाली. किंबहुना मला असं म्हणावंसं वाटतं की संकट समयीचे धाडस, चातुर्य, स्वराज्याबद्दलचे प्रेम, स्वाभिमान, निष्ठा, आप्तस्वकीयांविषयीचा जिव्हाळा, औदार्य, खंबीरपणा हे सर्व जणू काही त्यांनी जिजाऊंच्या संस्कारातून प्राप्त केले होते. या संस्कारातून येसुबाई घडत गेल्या. बालपणातच जिजाऊंच्या सानिध्यात त्या विकसित होत गेल्या. विकसित होत जाणारी ही लेक मोहिमा पाहत होती, स्वराज्य राजकारण जवळून बघत होती. जिजाऊंच्या संस्कारांसह शिवरायांचे कळत नकळत झालेले संस्कारांनी येसुबाई सुसंस्कृत आणि कर्तृत्ववान, सुविद्य अशा घडत गेल्या. त्यांच्यासोबतच राजमाता जिजाऊंच्या देखरेखीखाली मराठी स्वराज्याची जडणघडण होत असताना छत्रपतींच्या राजकारणाचे आणि राजनीतीचे डावपेच अगदी जवळून येसुबाईंनी अनुभवलेले होते आणि अनुभवलेल्या अनुभवांचा योग्य उपयोग येसुबाईंनी आपल्या भावी आयुष्यात केलेला आपल्याला दिसून येतो. ही जाणीव शिवरायांनाही होती. आपण येसुबाईंची निवड केली याविषयी शिवराय फार सजग होते. म्हणजे त्यांनी येसुबाईंची निवड करताना आपल्या छाव्याला ती कशी सांभाळेल याचाही विचार केलेला होता. प्रचंड विश्वास त्यांना त्यांच्या निवडीवरती होता. त्यांना ठाऊक होतं की आपल्या या छाव्यास सुमार्ग दाखविणारी ही एक शक्ती आहे आणि म्हणूनच एका प्रसंगी शिवराय असं म्हणतात, मी पुन्हा सौभाग्यवती येसुबाईंच्या पोटी शिवनामे जन्म घेऊन इच्छा पूर्ण करेल. शिवरायांचे हे वक्तव्यच स्वयं बोलके आहेत आणि येसुबाईंच्या व्यक्तिमत्वावरती प्रकाश टाकणारी. राजमाता जिजाऊ आणि शिवरायांच्या पठडीत जशा येसुबाई घडत गेल्यात तशाच त्या संभाजींच्या सहवासातही घडत गेल्या. संभाजी महाराजांच्या सहवासामुळे त्यांच्या धैर्य, त्याग या गुणांसह स्वारीचा अनुभवही गाठीशी बांधला गेला. शिवरायांच्या राज्याभिषेकानंतर नव्या मराठी राज्याची पहिली युवराज्ञी म्हणून येसुबाईंना राजघराण्यात स्थान प्राप्त झालं. पण या राजवैभवासोबत त्यांना संकटांचाही अहेर मिळाला. जिजाऊंच्या मृत्यूनंतर सुरू झालेला गृहकलह आणि संभाजींचे दिलेरखानास जाऊन मिळणं, या वैयक्तिकरित्या येसुबाईंच्यावरचे फार मोठे संकट होतं. शिवरायांच्या निधनानंतर सोयराबाईंनी स्वराज्याची सूत्र आपल्या हाती घेतली. राजारामाला गादीवर बसवण्याचा कट त्यांनी आखला. त्या कटामध्ये अण्णाजी दत्तो, बाळाजी सारखे अधिकारीही सहभागी असल्याचे आपल्याला दिसून येतात. संभाजींना जेव्हा या सगळ्या गोष्टी कळल्या तेव्हा त्यांना देहांताची शिक्षा दिली. यावेळी अत्यंत धीरानं, संयमानं त्यांनी संभाजींना परावृत्त करण्याचा प्रयत्न केला, तो येसुबाईंनी. कारण येसुबाईंनी शिवरायांच्या काळातील प्रशासन विषयक प्रथा आणि नियम जाणत होत्या. त्या पाळून राज्य संवर्धनाचा
अतिशय दक्ष आणि जागृत विचार त्या करीत होत्या. आणि म्हणूनच येसूबाई संभाजीराजांना अशा गोष्टींपासनं परावृत्त करण्याचा सातत्यानं प्रयत्न करते. ज्यावेळेस संभाजीराजांना आपली चूक कळते त्यावेळेस त्यांनी अ, बाळाजींच्या दोन्हीही मुलांना येसूबाईंकडे सोपवलं आणि त्या दोन्हीही लेकरांचं पालन पोषण या येसूबाईंनी केलं. त्यांनी घडवलं. त्यांना शिक्के बनवायला, कागदपत्र, चिठ्ठी लिहायला त्यांनी प्रोत्साहित केलं. ही जबाबदारीही त्यांनी त्यांच्यावरती सोपवली. हा येसूबाईच्या मातृत्वाचा एक भाग. अतिशय तापट स्वभावानं संभाजीराजांकडनं ज्या काय चुका घडायच्या त्या चुकांना अत्यंत कुशलतेनं त्या प्रतिबंध घालत होत्या. हे देखील आम्हाला हा प्रतिबंध घालत असताना त्या सातत्यानं संभाजींनाही सांभाळत होत्या. त्यांचा सन्मान करून कडून कुठलंही चुकीचं वर्तन घडू नये म्हणून ही माता सातत्यानं क्रियाशील होती. हे आम्हाला लक्षात घ्यावं लागतं. अशा या येसूबाई फार धोरणी होत्या. आपल्या पतीच्या स्वभावाची एक चांगली जाण आणि ओळख त्यांना होती आणि त्यासोबतच राज्याचीही जाण होती. जे स्वराज्य शिवरायांनी उभं केलंय त्या स्वराज्यांना टिकवून ठेवण्याची आपली जबाबदारी आहे ही जाणीव देखील त्यांना होती. आणि याच जाणीवेनं राज्याची घडी पूर्ववत बसवण्यासाठी त्यांनी माणसं जोडण्याचं कार्य केलं. जे संघटन कौशल्य माझ्या जिजाऊंनी सांगितलेलं होतं ते संघटन कौशल्य येसूबाईंच्या रूपानं देखील आम्हाला अनुभवायला मिळतं. येसूबाईंना आपलं राज्य सुरळीत चालावं हे प्रामुख्यानं वाटत होतं. जे स्वराज्य उभं केलं गेलेलं आहे ते स्वराज्य टिकलं पाहिजे आणि स्वराज्य टिकवण्यासाठी जिजाऊंनी जो मूलमंत्र दिला होता की संघटनाशिवाय स्वराज्य निर्माण होऊ शकत नाही आणि स्वराज्य टिकूही शकत नाही, ही जाणीव येसूबाईंच्या मनातही होती. आणि म्हणूनच त्यांनी माणसं जोडण्याचा सातत्यानं प्रयत्न केला. त्यांनी माणसांमध्ये ती जी काय राजमंडळी होती त्या मंडळांमध्ये एक विश्वास निर्माण केला. आपल्या कार्यानं, आपल्या कर्तृत्वानं, आपल्या स्वभावानं आणि त्या विश्वासावरती त्यांनी माणसं जोडली. यातलाच एक भाग म्हणजे त्यांनी आपल्या माहेरचा देखील पाठिंबा मिळविलेला होता. राज्याची घडी पूर्ववत करण्यासाठी केलेल्या पराकाष्ठेला अजिबात मोल नाही. ही जाण येसूबाईंच्या कार्याची, त्यांनी केलेल्या संघटनांची, त्यांना ज्या ज्या घटनांपासून परावृत्त केलं, चुकीच्या दिशेनं जाण्यापासून त्यांना ज्या परावृत्त त्यांनी केलेलं होतं, या सगळ्याच गोष्टींची जाणीव संभाजीराजांना देखील होती. येसूबाईंच्या पराकोटीच्या संयमीपणाची, त्यांच्या सुस्वभावाची आणि कर्तृत्वाची जाण असल्यानंच, त्यांच्यावरती प्रगाढ विश्वास असल्यानं त्यांनी राजमुद्रेचा अधिकारही येसूबाईंना दिला होता. श्री सखी राधी जयती ही येसूबाईंची नाममुद्रा त्यांच्या कर्तृत्वाची ओळख करून देणारी आहे. तसेच राजकारणात त्यांचा सक्रिय सहभागाचीही जाणीव करून देणारी आहे. संभाजीराजे युद्ध मोहिमेवर असताना राज्यकारभार त्या स्वतः राज्यकारभार चालवायच्या. जातीनं अधिकारानं येसूबाई लक्ष द्यायच्या, अधिकारानं सगळे निर्णय घ्यायच्या आणि कुठंही अराजकता माजणार नाही याचं पथ्य पाळून त्या सातत्यानं राज्यकारभार करत होत्या. म्हणून ज्या वेळेस औरंगजेब चालून येतो त्याचा बिमोड करण्यासाठी संभाजीराजे मोहिमेवर असतात, त्या काळात त्या येसूबाईंनी सर्व अंतर्गत कारभारावरती आपलं लक्ष केंद्रित केलेलं होतं. ही सगळी जबाबदारी येसूबाईंवरती सोपवून संभाजीराजे अगदी मोकळ्या मनानं शत्रूला प्रतिकार करण्यासाठी जाऊन भिडलेले होते. हे प्रतीक आहे येसूबाईंच्या कर्तृत्वाचं. नैसर्गिकतः आपल्या मातृहृदयातील जी दक्षता असते, ती दक्षता आहे, ती सजगता अत्यंत चोखंदळपणे या मातृहृदयानं वापरात आणलेली आहे. ती सातत्यानं दक्ष असायची, सजग असायची. हा तिचा मूल भाव, ही तिची नैसर्गिक जाणीव, ती त्याचा वापर
ती आपल्या राज्यकारभारासाठी करून घेते आणि त्यामुळेच सगळ्या मुलकांमध्ये एक विश्वास तिच्याविषयीचा निर्माण होतो. कारभाराची एक जबाबदारीची जाणीव सातत्यानं तिच्या होती आणि म्हणून तिच्यावरती मोठ्या विश्वासानं अनेक गोष्टी सोपवल्या जातात. रयतेचा विश्वास देखील येसूबाईंनी संपादित केलेला होता. या सगळ्या गोष्टींच्या मागे काय असेल तर तिचं मातृहृदय होतं. प्रत्येकाकडे मातृत्वाच्या जाणीवेनं बघण्याची जो संस्कार जिजाऊनं दिलेला होता, आपले परकेपणाचा जो लोप तिच्या व्यक्तिमत्वातनं झालेला होता, सगळेजण माझी आहेत, माझी लेकरं आहेत, या जाणीवेनं जेव्हा ती या सगळ्यांकडे बघत होती, तेव्हाही ते मातृहृदय तिला या सगळ्यांमध्ये एक विश्वास निर्माण करण्यासाठी, राज्यावरती एक जार बेसण्यासाठी सहाय्यभूत ठरत होती. सर्वांना तिच्याविषयीचा आदर तर निश्चितच होता, पण ही आदरणीय असलेली महाराणी काव्यालंकारानं, शास्त्र पुराण, संगीत, धनुर्विद्या यात देखील निपुण होती, प्रवीण होती. खरं तर हा सर्व जो काय वृत्तांत मी आता तुमच्यासमोर कथन केला, तो येसूबाईंच्या व्यक्तिमत्वाचा अगदी वरवरचा भाग आहे. ज्याप्रमाणे हिमखंडाचं सुळका फक्त आपल्याला दिसतो आणि आपल्याला असं वाटतं की हा हिमखंड एवढाच, पण ते खरं नसतं. त्या हिमखंडाचा त्या सुळक्यापेक्षा अथांग असा विस्तार आतमध्ये झालेला असतो. तसंच विस्तार, तशी जाणीव येसूबाईंच्या व्यक्तिमत्वाची मला होते की हे सगळं वरवरचं आम्हाला दिसतं, हा फार वरवरचा परिचय तिच्या कर्तृत्वाचा आहे. पण ज्यावेळी संभाजी राजांचं खरं व्यक्तिमत्व येसूबाईंचं जर कुठं उलगत जातं ते यापुढे उलगडत जातं. ज्यावेळी संभाजी राजांनी राजाराम आणि ताराबाईंना नजर कैदेत ठेवलं होतं, त्यावेळी येसूबाईंनी आपल्या दीरावरती मायेची पाखर धरली. संभाजींच्या तापट स्वभावाची कधीही झळ त्यांनी त्यांच्यापर्यंत पोहोचू दिली नाही. हे तिचं मातृहृदयातलं कार्य आहे. तो पराक्रमच आहे. इतकं सहज नव्हतं, सोपं नव्हतं की संभाजी राजांच्या त्या सगळ्या वादळातून राजारामांना सुरक्षित ठेवणं. हे कार्य माझ्या येसूराणीनं केलंय. इसवी सन 1698 मध्ये संभाजी राजे मोगलांच्या कैदेत सापडलेत. तो क्षण तर जणू येसूबाईंवरती ब्रह्मांड कोसळल्याचा क्षण होता. संभाजी राजांच्या छळाच्या बातम्या क्षणाक्षणाला रायगडावर येऊन ठेपत होत्या, धडकत होत्या. मरणप्राय यातनांचा तो काळ होता. क्षणाक्षणाला येसूबाई त्या मरणप्राय यातना अनुभवत होत्या. पण त्या अनुभवणारे दुःख, स्वतःच्या वाट्याला येणारं हे सगळं दुःख त्यांनी निर्भयतेनं, निर्धारानं बाजूला सारलं होतं. स्वतःच्या दुःखाचे डोंगर त्यानं निर्धारानं बाजूला सारलेत आणि स्वराज्य संरक्षणाचा विडा उचलला. स्वराज्य संरक्षण हेच आपले आता जीवित कार्य आहे, ही खुणगाट बांधून त्यांनी कार्य केलं. रयतेचं मनोधैर्य वाढवण्याची सुरुवात केली आणि त्याचवेळी संभाजी राजांची निर्घृण हत्या झाली. त्यावेळी येसूबाई डगमगल्या नाहीत. ती आपल्या दुःखानं कोसळून पडली नाही किंवा आपल्यावर झालेल्या आघाताचा शोक करत बसली नाही, तर ती संयमानं या दुःखाला सामोरी गेली. खंबीरपणे त्या उभ्या राहिल्या. राज्यकर्त्याला स्वतःची सुखदुःख नसतात हेच जणू त्यांच्या हृदयी भिनलं होतं. संभाजीच्या हत्येनंतर येसूबाईंसमोर प्रश्न उभा झाला होता. फार वाका प्रश्न होता तो. इथं त्यांचं कसोटी लागलेली होती. इथंच खऱ्या अर्थानं येसूबाईंचं व्यक्तिमत्व समोर येतं. संभाजींच्या मृत्यूनंतर जो बाका प्रश्न उभा निर्माण झालेला होता की गादीचा वारसदार कोण, येसूबाईंसमोर दोन पर्याय होते. एक म्हणजे आपला मुलगा शाहू याला गादीवर बसवायचं किंवा याचं मंचकारोहण करायचं, नाहीतर आपला दीर राजाराम याच गादीवर बसवायचं. कोणीही अशा परिस्थितीत हाच निर्णय घेतला असता. आपल्या मुलाचा फायदा त्यांनी पाहिला असता आणि त्यांनी सहजतेनं आपल्या मुलाला गादीवर बसवलं असतं. येसूबाईला हे कार्य सहजतेनं करता आलं असतं.
पण त्यांनी हा निर्णय घेतला नाही. त्यांनी तसं केलं नाही. त्यांनी आपल्या आपल्या दीराला गादीवर बसवण्याचा निस्वार्थ उदार निर्णय घेतला आणि या संपूर्ण मराठ्यांसमोर निस्वार्थतेचा आदर्श काय असतो याचा एक बुरुज निर्माण केला. सलाम त्या निरपेक्ष निस्वार्थ उदार मातृहृदयाला की जिनं आपल्या मुलाचा अधिकार नाकारला आणि स्वराज्याला गादी देण्यासाठी राजा रामाची निवड केली. स्वतः पुढाकार घेऊन राजा रामाचं मंचकारोहण केलं. या मंचकारोहणानंतर फूट पडू नये, सरदारांमध्ये दुफळी माजू नये म्हणून सर्व सरदारांना एकत्रित आणलं. त्या सर्वांकडून त्यांनी शपथ घेतली की स्वराज्यासाठी आपण एकजूट राहू. त्या सगळ्यांना स्वराज्य रक्षणाच्या शपथा त्यांनी दिल्या. हे सगळं करणं सहज नाही, सोपी पण नाही. फार मोठं धारिष्ट त्याच्या मागे आहे. पण या हृदयानं मातृत्वानं घेतलेला जो निर्णय आहे तो निर्णय आपल्याला फार महत्वाचा ठरतो. फार महत्वाचा तो निर्णय आहे की तिनं केवळ राजारामाला गादीवर बसवलं नाही तर स्वराज्यात दुफळी निर्माण होऊ नये म्हणून या सगळ्या सरदारांकडनं स्वराज्य रक्षणाची शपथ घेण्याचं जे पाऊल तिनं उचललं, तिचा हा निर्णय म्हणजे एक मिसाल आहे हे आम्हाला नाकारताच येणार नाही. येसूबाईंच्या निस्सीम भावनेनं, स्वार्थ त्यागाच्या कृतीनं सर्व सरदार प्रेमानं एकत्र आले आणि या स्वराज्याला एकत्रित ठेवलं. येसूबाईंच्या नेतृत्वाखाली औरंगजेबाविरुद्ध लढण्यासाठी देखील हे स्वराज्य सज्ज झालं. एवढ्यावरच त्या थांबल्या नाहीत. स्वतःच्या जीवाची बाजी लावून राजारामाचे आणि स्वराज्याचे रक्षण करताना रायगडला जेव्हा जुल्फिकार खानाचा बेढा पडला त्या कठीण प्रसंगी त्यांनी स्वराज्य रक्षणास प्राधान्य दिलं आणि स्वराज्य रक्षणाला प्राधान्य देताना त्यांनी निर्णय घेतला की स्वराज्य जर अबाधित राखायचं असेल, त्याचं रक्षण करायचं असेल तर छत्रपती सुरक्षित राहिला पाहिजे. म्हणून राजारामांसह काही सरदारांना आणि कुटुंबियांना बाहेर त्यांनी पाठवलं. कर्नाटका जिंजीकडे जाऊन मराठ्यांचा ध्वज अभंग राखावा, तिकडे सुरक्षित पोचल्यावर आम्हाला गुप्तपणे तिकडे घेऊन जावं, तोवर आम्हास आणि मुलाला घेऊन राहण्यास योग्य जागा रायगडाखेरीज दुसरी नाही असे सांगून स्वराज्य रक्षणासाठी आपले व आपल्या मुलाचे भविष्य महत्वाचे न मानता अत्यंत औदार्याने उदात्तपणे येसूबाईंनी ही मसलत केली. येसूबाईंच्या समतोल विचारानं संपूर्ण राजकुटुंब शत्रूच्या ताब्यात जाण्याचा जो धोका निर्माण झाला होता त्यापासून बचावलं. रायगडावरनं त्यांनी पाठवलं आणि स्वतः आणि शाहू महाराजांसह त्या रायगडावरती राहिल्या. जेव्हा शाहू महाराज रायगडावरती आहेत हे कळताच औरंगजेबानं जुल्फिकार खानाला रायगडावर पाठविले आणि किल्ल्याला वेढा दिला. बाहेरील सहकार्याशिवाय किल्ला लढवणं फारसं शक्य नव्हते. तरीही येसूबाईंनी 8 महिने किल्ला लढविला. तब्बल 8 महिने. की अत्यंत कठीण प्रसंगी कुणाच्याही सहकार्याविना 8 महिने रायगड लढवणं ही सोपी गोष्ट नव्हती. हा पराक्रम गाजवू शकली ती स्वराज्याची जननीच्या प्रेरणेतून निर्माण झालेली येसूबाई. या मातृहृदयानं हे कार्य केलं. स्वतःचा जीव जोखमीत घातला. स्वतःच्या पोराच्या भविष्याचाही विचार तिनं केला नाही आणि तिनं या सर्व मंडळींना अगदी सुरक्षित ठिकाणी पोहोचवल्यानंतर 8 महिने या जुल्फिकार खानाला लढा दिला, त्याला तोंड दिलं. पण येसूबाईंनी ना वाटत होतं की कुठेतरी राजाराम काहीतरी युक्ती करतील, आपल्याला कुठली तरी मदत मिळेल आणि यातून आपली सुटका होईल. पण तसं नाही झाले. शेवटी त्यांना शरणागती पत्करावी लागली. रायगड मोगलांच्या ताब्यात त्यांना द्यावा लागला. शाहू आणि येसूबाई मुघलांच्या छावणीत कैद झाल्यात. पण तब्बल 8 महिने किल्ला लढवत सन्माननीय वाटाघाटी करण्याचे जे कार्य येसूबाईंनी केले त्याला तोड नाही हे आपल्याला लक्षातच घ्यावं लागेल.
शिवरायांचा आदर्श येसुबाईंनी इथेही या प्रसंगीही पाळलेला दिसतो. गड किल्ले शत्रूला द्यावे, पण स्वराज्य राखावे. दिलेले किल्ले लढून परत मिळविता येतात, पण स्वराज्य नाही. शत्रूने बंदी बनवले तर सुटता येतं, हा शिवरायांचा इतिहास आदर्शवत येसुबाईंसमोर होता. या मर्दानीनं तेच केलं, पण दुर्दैवानं तिला युक्तीनं स्वतःची सुटका करून घेता आली नाही. अगदी उमेदीचे 29 वर्ष स्वराज्यासाठी तिनं कैदेत काढलेत. हे तिचा अपूर्व त्याग, तिची धैर्याची भूमिका असीम आहे. त्याला, त्या शौर्याला, तिच्या या कार्याला कुठेच तोड नाही. पतीचे हाल करून ठार मारलेल्या स्वराज्याचा गाडा चालवण्यासाठी स्वतःचे आभाळा एवढे दुःखही ती बाजूला सारते आणि शिवछत्रपतींनी उभारलेले स्वराज्य वाचवण्यासाठी स्वतःला आणि पोटच्या गोळ्याला शत्रूकडे तब्बल 29 वर्ष ओलीस ठेवून घेते. तिचे हे कार्य, तिच्या या कार्याच्या उंचीपुढे हिमालयही ठेंगणा पडतो आणि म्हणून ती एका असीम त्यागाची, असीम शौर्याची ही वीरांगणा आहे. त्या त्यागाचे, त्या पराक्रमाचे ती प्रतीक आहे. या मातृहृदयाला सलाम करताना मला सातत्यानं हा प्रश्न पडतो की 1690 ते 1719 अशी 29 वर्ष येसुबाईंनी कैदेत कशी काढली असती. त्यांची नुसती कल्पना केली तरी अंगावरती काटा येतो. आजूबाजूला परधर्मीय माणसं, संपूर्ण वातावरण परकीय, खाणं पिणं, रीतिरिवाज, प्रथा, परंपरा, पोशाख या सगळ्याच गोष्टी अनाकलनीय. त्या प्राप्त परिस्थितीला कशा काय सामोऱ्या गेल्या असतील. छत्रपती संभाजीराजांशी क्रूरपणा वागलेला औरंगजेब या माऊलीशी कसा वागला असेल. त्याच्या क्रूर वृत्तीशी त्यांनी कसा सामना केला असेल. धर्मांतर आणि अब्रूच्या भीतीच्या सावटात त्या 29 वर्ष कशा राहिल्या असतील. एवढ्या वर्षात त्यांचे मानसिक संतुलन ढळले कसे नसेल. महाराष्ट्रातील 17 वर्ष कैदेतील मुलगा तरी त्यांच्या जवळ होता. जोपर्यंत छावणी महाराष्ट्रात होत्या तिथे त्या पडत होत्या, तिथे त्या वास्तव्याला राहत होता. पण शाहू महाराज ते 17 वर्ष त्यांच्या सोबत होते. कदाचित मुलाकडे बघून लढण्याची भावना, जगण्याची विजिगीषू प्रवृत्ती या माऊलीच्या मनामध्ये जागृत राहत असेल. पण त्यानंतरची, दिल्लीला गेल्यावरची 12 वर्षाची जाणीवपूर्वक केलेली ताटाटूट या माऊलीनं कशी अनुभवली असेल, कशी ती त्याला सामोरी गेली असेल. अशा असंख्य प्रश्नांचे काहूर येसुबाईंना अनुभवताना मनात निर्माण होतात. आणि मग तिच्या थोरवी जाणवते, तिचा पराक्रम जाणवतो, तिचा शूरत्व जाणवतं, तिची धीरोदात्त संयमी प्रवृत्ती जाणवते. आणि ही आजकाल तर मला फार प्रखरतेनं जाणवते. अगदी गेल्या 2-3 महिन्यामध्ये आम्ही करोना अनुभवतोय, करोनाची दहशत अनुभवतोय. आणि या दहशतीमध्ये आम्हाला उपाय सांगितला जातोय की आपल्या घरात राहा, घराच्या बाहेर पडू नका, आपल्या घरात राहा, आपल्या माणसांमध्ये राहा. आम्ही आमच्या घरात राहतोय, आम्ही आमच्या माणसांमध्ये राहतोय, तरीही आम्ही वैतागलोय, तरीही आम्हाला चिडचिड होते, कधी आम्हाला उदासता वाटते, आम्ही सगळ्या गोष्टी तोडून टाकाव्याशा आम्हाला वाटतात आहे, आम्हाला मुक्त व्हावंसं वाटतंय, हे आमचं मानसिक संतुलन ढळतंय, आम्ही कुठेतरी निराशेकडे चाललोय. मग ही माझी येसुराणी कशी राहिली असेल. विचार करून बघा की किती संयम असेल, केवढं धारिष्ट तिच्यामध्ये असेल. हा सगळा या परिस्थितीला, 1-2-3 महिन्यांच्या परिस्थितीला, आणि तेही आम्ही आमच्या माणसांमध्ये, आमच्या घरांमध्ये राहताना आमच्या मनामध्ये जर ही परिस्थिती निर्माण होत असेल, तर त्या माऊलीच्या सचोटीचं, त्या तिच्या कार्याची प्रखरता, तिच्या निष्ठेची, त्यागाची प्रखरता आम्हाला जाणवते. येसुबाई इतकं पराकोटीचं त्याग जीवन जगणं जमेल का आम्हाला. राष्ट्रासाठी सर्वस्व अर्पण करणं हेच जीवनाचे सार या मातृहृदयानं बिंबविलेले आहे. मातृत्वातील या पराक्रमाला आयुष्यभराच्या त्यागाची परिसीमाच लाभली आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. औरंगजेबांकडनं संभाजीचा क्रूरवध म्हणजे मराठी शाहीला बसलेला मोठा धक्का. या धक्क्यातून
सावरत येसुबाईंनी मराठेशाहीला सावरण्याचा स्वतःच्या पुत्राला बाजूला सारून राजारामाला राज्य त्यांनी सूत्र सोपवले आणि मोगलाशी झुंज देत शर्थीनं किल्ला लढविला. पण सरतेशेवटी तिला कैद व्हावं लागले. याच काळात राजारामाच्या संगतीनं उभी राहिली ती तारा राणी. मोगलांवर ही भद्रकाली खरी कोपली ती राजारामाच्या हयातीपासूनच. स्वतंत्र मोहिमा चालवून मोगलांना सळो की पळो करून सोडणाऱ्या या मर्दाणीविषयी एक मोगली सरदार असं म्हणतो, ताराबाई ही राजारामाची बायको. ती बुद्धिमान आणि शहाणी आहे. सैन्याची व्यवस्था आणि राज्यकारभार या बाबतीत नवऱ्याच्या हयातीत तिचा लौकिक झालेला आहे. जिच्या कर्तृत्वाच्या दुधंबी गरजू लागल्या होत्या त्या ताराबाईंनी पतीच्या मृत्यूनंतर 1700 ते 1707 या काळात समर्थपणे तोंड देऊन राज्य जिवंत ठेवलं आणि स्वातंत्र्य युद्धाची ज्योत अखंड तेवत ठेवण्याचा प्रयत्न केला, अगदी प्राणाला त्यागूनही. म्हणजे अत्यंत आत्मसंयमानं आणि आत्मसमर्पणानं तिनं हे कार्य केलं. सातारा, पन्हाळा, विशाळगड अशा अनेक गडांवरती वेढे पडलेले असताना तारा राणी एकाच वेळेस तोंड देत होती. पन्हाळा काबीज करण्यासाठी औरंगजेबानं जुल्फिकार खान समवेत 50,000 पायदळ आणि 30,000 घोडदळ पाठविली होती. तरी पन्हाळ्याचा वेढा यशस्वी होऊ शकला नाही, हे आम्हाला लक्षात घ्यावं लागेल. तेव्हा खुद औरंगजेबच आला, पण पन्हाळा मिळेना तेव्हा वाटाघाटी करून 55,000 रुपये देऊन त्याने गड घेतला. विशाळगड ही लढू मिळत नाही हे बघताच 2 लाख मोजून गड ताब्यात ठेवला. ही मोहीम अशीच सुरू होती. वेढे घालून गड हाती लागत नाही म्हणून वाटाघाटी करून काबीज करण्याची मोहीम औरंगजेबानं राबविली होती. तेव्हा मात्र तारा राणी स्वस्थ बसल्या नाहीत. त्यांनी सतत किल्लेदारांना सजग केलं. शक्य होईल तेवढा काळ किल्ला लढवा, मनुष्यहानी जास्त होऊ देऊ नका अशी पत्रे पाठवून किल्लेदारांचे मनोबल वाढविले. रसद पाठवून पाठबळ दिली आणि सतत मोहिमेंचा विचार करीत बचावात्मक धोरण राबवून त्यातील स्वतःला अधिक सक्षम बनवण्याची मोहीमच जणू तारा राणींनी सुरू केली होती. किंबहुना त्यांचा हा गनिमी कावाच होता. शत्रूला गाफील करणारं हे शस्त्र ताराबाईंनी उत्तमरित्या वापरलं होतं. स्वतः सक्षम झाल्यावर मात्र त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. एकीकडे गड लढवायच्या आणि दुसरीकडे त्यांनी गुजरात, मावळा, आंध्र, कर्नाटक, तामिळनाडू अशा लष्करी मोहिमाही उभारल्यात. गडकिल्ले घेण्याच्या मागावर त्या मराठी फौजा मुसलमानी राज्यांवर आक्रमण करीत होत्या. मोगली फौजांनी तळ हलविला की त्यावर मराठे हल्ला करीत होते. किल्ला लढवायचा, मनुष्यहानी टाळायची, शत्रूला वाटाघाटीत गुंतवायचे आणि भरभक्कम रसद उकळायची आणि शत्रूची पाठ वळताच किल्ला पुन्हा हस्तगत करायचा, हे धोरण अत्यंत आत्मविश्वासानं त्यांनी राबविले होते आणि सिद्धही केले. औरंगजेबानं फार मोठी रक्कम मोजून, मनुष्यहानी सोसून, विपुल काळ घालवून हे जे प्राप्त केलं होतं ते गडकिल्ले मोठ्या हिकमतीनं ताराबाईनं हस्तगत केले. ताराबाईंच्या लष्करी मोहिमांनी औरंगजेब बेजार झाला होता. या मराठ्यांना कुठं प्रतिकार करावा हेच त्याला कळेनासं झालं होतं. अशा रीतीनं बादशाहचे खच्चीकरण करण्याचं कार्यही ताराबाईंनी यशस्वीरित्या केलेलं आपल्याला दिसतं. या स्थितीचा फार दूरगामी फायदा ताराबाईंनी घेतला. त्यांनी मोगली प्रांतावर प्रचंड लष्कर मोहिमा उभारल्या आणि मराठ्यांनी शत्रूच्या प्रांतात धुमाकूळ घातला. तो बघण्याशिवाय बादशाहला गत्यंतर नव्हतं. 27 फेब्रुवारी 1707 रोजी औरंगजेबाला मृत्यू आला आणि राणीनं अनेक चढाया केल्या. अवघ्या 3 महिन्यात सिंहगड, पुरंदर, पन्हाळा, सातारा असे अनेक किल्ले स्वराज्यात आणले.
ताराबाईनं अवघ्या महाराष्ट्राला पुन्हा नव्यानं हा लढा देताना गनिमी काव्याचा सराईत वापर राणीनं केला. अनेक चढाया स्वतः करून तिनं शत्रूला पाणी पाजलं. सैन्याची व्यवस्था, राज्यकारभाराची व्यवस्था, पैसा, अनेक प्रांतांवरची स्वारींची आखणी, किल्ले लढविणे या सर्व गोष्टी उत्तम वेळ राणीनं घातलेला होता. आपल्या कार्यातून आणि व्यक्तिमत्वातूनही तिनं तो साधला होता आणि स्वराज्याची मशाल कायम प्रज्वलित ठेवली होती. वैधव्याच्या नावाखाली रडत बसण्यापेक्षा मावळ्यांच्या रक्तात स्वराज्याची अस्मिता चेतवण्याचं कार्य या स्वतंत्ररित्या राज्यकारभार सांभाळून तारा राणीनं केला होता. धामधुमीच्या काळात स्वराज्याची नीट व्यवस्था लावून घडी बसविली. युद्ध कौशल्य आणि राजकारणातल्या उलाढालीचे तंत्र अवगत असल्यामुळेच तिनं तडफदारपणे धोरणं आखलीत आणि मुत्सद्देगिरीनं औरंगजेबाला 7 वर्ष मराठ्यांशी झुंज देण्यास भाग पडलं. अखेरीस अपयश घेऊन देह ठेवला औरंगजेबानं. केवळ तो या तारा राणीच्या तडफदार कार्यकर्तृत्वामुळेच. घोडेस्वारीत निपुण असणारी ही ताराबाईंचं सैन्याचं एक मानसिक बळ होत्या. अवघ्या 25-26 वर्षाच्या तारा राणीनं मोघलांचा जो मुकाबला केला, रणसंग्राम केला, तो तिच्या आत्मरक्षणासह स्वराज्य रक्षणाचा रणसंग्राम होता असं मला आवर्जून म्हणावंसं वाटतं. कारण संताजी, धनाजी, यांच्यातील वितृष्ट, धनाजी, नेमाजी, घोरपडे घराण्यांची बंडखोरी, सरदारांची वतनासक्ती, सरंजामशाही अशा अनेक संकटांना तोंड देत औरंगजेबासारख्या बलाढ्य शत्रूला दिलेली झुंज, लष्करी भारावर पूर्ण मदार ठेवून बसवलेली जरब याला इतिहासात तोड नाही. तिनं रणसंग्रामातून रचलेला इतिहास अजरामर आहे. तिच्या या धुरंदार कार्यातून तिनं अशक्य प्राय असे राष्ट्रकार्य मोठ्या तडफदाऱ्यानं आणि जिद्दीनं पूर्णत्वास नेले. त्यास तोड नाही. इतिहासाच्या पानातून तारागत लुकणाऱ्या माझ्या येसूराणी आणि ताराराणी या दोघीही खऱ्या अर्थानं वीरांगणाच होत्या. त्या वीर योद्ध्या होत्या आणि या वीरांगणा मात्र कुठेतरी उपेक्षिल्या राहिल्या, कुठेतरी मागेच दडल्या गेल्यात. याचं एक शल्य देखील मनी आहेच. पण तरीही मला असं वाटतं या दोन्हीही राण्यांनी जे पराक्रम गाजवलं त्या पराक्रमाला तोड नाही. मातृहृदयाची जाणीव, मातृत्वाची जाणीव आणि मातृत्वाची जाणीव ही कधीही स्वार्थी नसते ही जाण त्यांना होती. आणि या जाणीवेनं निर्णय घेऊन, या जाणीवेनं सिद्ध होत त्यांनी आपले कार्य केले, आपले पराक्रम त्यांनी गाजवला. आणि या सगळ्या गोष्टींचा विचार आपण जेव्हा करतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं हे जे काय पराक्रम आहे, हा पराक्रम गाजवत असताना, हे शौर्य निर्माण करत असताना आत्मसंयमाची, आत्मस्वाभिमानाची, आत्मविष्काराची आणि आत्मसन्मानाची, स्वराज्याच्या ज्वाज्वल्य स्वाभिमानाची प्रेरणा पेरत असताना पराक्रमाला त्यांनी मातृत्वाची झालर दिली, मातृत्वाची किनार दिली आणि या मातृत्वातूनच मग हे राज्य उभं झाले. आणि म्हणून मला असं म्हणावं असं वाटतं की या मातृहृदयातून विकसित होणारं हे प्रेम, ही मातृहृदयातून विकसित होणारा पराक्रम हा तुमच्या माझ्यासाठी नव्हे, अखंड या मानव जातीसाठी नेहमीच दिशादर्शक असेल, मार्गदर्शक असेल, पथदर्शक असेल. सरतेशेवटी या तिघींनाही उद्देशून पण जिजाऊचा उल्लेख करत मला 4 ओळी म्हणाव्याशा वाटतात. विदर्भाचा सन्मान तू जिजाऊ, मराठमोळा मान तू जिजाऊ, महाराष्ट्राची तू शान जिजाऊ, स्वराज्याचे उत्थान तू जिजाऊ, मानवतेचे जीवदान जिजाऊ, शिवप्रेरणेची खाण जिजाऊ, शिवशाहीतील वीरगाथेच्या इतिहासाचे तू पान जिजाऊ, समतेचा तू शिवबान जिजाऊ, स्फूर्तीचे अन शौर्याचे तुफान जिजाऊ, स्वातंत्र्याच्या शिव एल्गाराचे
तू बीज जिजाऊ, शिवक्रांतीचे तू निशाण जिजाऊ, महाराष्ट्राच्या अस्मितेचे तू भाण जिजाऊ, महाराष्ट्राच्या अस्मितेचे तू भाण जिजाऊ. इतिहास प्रबोधन संस्थेच्या वतीनं जी संधी मला आज इथं प्राप्त झाली, या संधीच्या माध्यमातून या तिन्ही रणरागिणी, मातृहृदयातल्या या तिन्ही रणरागिणी मी तुमच्यासमोर मांडण्याचा एक छोटासा प्रयत्न केला. मला माहिती नाही तो किती सफल आणि किती असफल झालाय, पण माझ्या मनात, माझ्या हृदयामध्ये कोरलेल्या या ज्या भावना होत्या, त्या भावना अभिव्यक्त करण्याची संधी मला इतिहास प्रबोधन संस्थेनं इथं उपलब्ध करून दिली. त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करते. तद्वतच माझे ज्येष्ठ बंधू डॉक्टर रवींद्र पाटील यांचेही मी आभार व्यक्त करते की की त्यांच्याचमुळे मला ही संधी प्राप्त झालेली आहे. या सगळ्या मातांना, मातृहृदयांना त्रिवार वंदन करून मी माझ्या शब्दांना विराम देते. जय जिजाऊ, जय शिवराय.